प्रोग्राम मध्ये. आपण जेव्हा पाहुण्यांची ओळख करून देतो, स्पीकरची ओळख करून देतो, तेव्हा बऱ्याच वेळेला एक क्लिशे वापरतो की ह्यांचा बायोडेटा एवढा लांब आहे किंवा ह्यांचं कार्य एवढं मोठं आहे की ते सगळं मी सांगत बसलो तर अर्धी मीटिंग संपेल. तर असं काही मी प्रदीप लोखंडेच्या बाबतीत सांगणार नाहीये, कारण हे प्रदीप लोखंडे काय व्यक्तिमत्व आहे हे मलाच इतक्या वर्षात कळलेलं नाहीये. भयंकर धडाडीचा माणूस, बरीच कामं काय काय करत असतो. रुरल रिलेशन्स एक सक्सेसफुल व्हेंचरचा सीईओ, सोशल एंटरप्रेनर, टेडेक्स स्पीकर, पोस्ट कार्ड मॅन ऑफ इंडिया, लायब्ररी मॅन ऑफ इंडिया, अशी बरीच त्यांना विशेषण लोकांनी दिलेली आहेत आणि ही प्रत्येक त्यांना लागलेली पदवी अगदी त्यांना समर्पक आहे. आता रुरल रिलेशन्स असं नाव असलेली जी त्यांची कंपनी आहे त्याचे क्लायंट कोण आहेत, मी कोण नाही तसं म्हणायला पाहिजे. त्याच्यामध्ये टाटा मोटर्स आले, महिंद्रा आले, ICICI बँक आली, सिटी बँक आली, मायक्रोसॉफ्ट आहे, कोलगेट आहे, प्रॉक्टर अँड गॅम्बल आहे, झी टीव्ही आहे. यू नेम प्रॉडक्ट आणि त्यांचा काही ना काही संबंध आलेला आहे रुरल रिलेशन्सचा. आणि ह्या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांबरोबर काम करताना त्यांचे स्वतःचे पाय मात्र मातीमध्ये घट्ट रोवलेले आहेत. आणि त्यांनी ह्या एकीकडे कमर्शियल व्हेंचर अतिशय सक्सेसफुल करताना त्यांनी जे गावोगावामध्ये काम केलेलं आहे ते सुद्धा अफाट आहे. ह्याच्याबद्दल मी बोलण्यापेक्षा प्रदीप लोखंडे यांच्या बोलण्यातनं आपण त्यांची जरा ओळख करून घेऊ. तर लोखंडे साहेब, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारतो की तुमच्या बोलण्यात बऱ्याच वेळेला असं येतं की अर्बन इंडियाज परसेप्शन ऑफ रुरल इंडिया आणि द रिअलिटी ऑफ रुरल इंडिया याच्यामध्ये एक फार मोठी गॅप आहे. तर हे तुम्ही असं तुम्हाला प्रकर्षाने का जाणवतं आणि ह्याच्याबद्दल तुम्ही जरा आम्हाला सुरुवातीला सांगाल का प्लीज? सर्वांना नमस्कार. ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्यांचे आता पुढच्या महिन्यात आहेत त्याच्या पुढच्या महिन्यात आहेत त्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि दुसरं एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे धानोरकर साहेब, तुम्ही जे माझं एक बनवून सगळं व्हॉट्सअपवर पाठवलंय तेवढं स्मार्ट मी दिसत नाही. ते म्हणजे कसं आहे माहितीये का, तो फेसबुकचा फोटो वाटतो, ऍक्च्युली मी दिसतो आधार कार्ड सारखा. त्यामुळे तसं समजून घ्या तुम्ही. तर फेसबुक वाला नाहीये मी आधार कार्ड वाला माणूस आहे आपला साधा. तुमचं पोस्टाच्या स्टॅम्प वरती फोटो अजून आलेला नाही, तर तो फोटो लावला असता. आणि तुम्ही एक कंपनीचं नाव घेतलं नाही ते म्हणजे फिनोलॅक्स बरोबर पण मी भयंकर मोठं आणि चांगलं काम केलेलं आहे. चालेल. मी ह्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तराला थोडा वेळ लागणार आहे धानोरकर साहेब, तर तेवढी मला तुम्ही परवानगी द्यावी, नम्र विनंती माझी. नाही, तुम्हाला आता अजिबात डिस्टर्ब करत नाही, तुम्ही तुमच्या स्पीडनी सांगा. जी जी जी. काही मला सर्वांना नम्र विनंती आहे की काही शब्द रागावून मी एखाद्या वेळेस बोलतो तर ते रिप्रेझेंटेटिव्ह आहे, ते इंडिव्हिज्युअल कोणासाठी नाहीत. हे पहिलं सर्वांनी समजून घ्यावं ही माझी नम्र विनंती. दुसरं, जे काही विचारायचे आणि जेव्हाही थांबवायचे ते मला थांबवून तुम्ही विचारू शकता, कारण मी प्रोफेसर नाहीये, मी फार कमी शिकलेला मुलगा आहे. मी मुलगाच म्हणतो अजून स्वतःला. आणि तो कमी शिकलेला असल्यामुळे काही वेळेला इंग्लिश चुकीचं होतं कारण शिक्षण मिळालेलं नाही वगैरे वगैरे. हा एक्सक्यूज देत नाहीये. बोलताना जर काही वाटलं असं तुम्हाला तर ते आपण नंतर त्याच्यावरती चर्चा करूया. तर परत एकदा सर्वांना नमस्कार. आणि मी पुढच्या ह्या प्रश्नाला माझ्या मते 12 ते 13 मिनिटं लागतील असं मला वाटतं, कारण हा फार मोठा प्रश्न आहे. जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, वी हॅव जस्ट 3% लँड ऑफ द वर्ल्ड. जस्ट 3% लँड ऑफ द वर्ल्ड, 6% वॉटर ऑफ द वर्ल्ड. 6% पाणी आहे. बट 17% पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड. 17 म्हणजे 3, 6 आणि 17% पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड. आणि त्या 17%तलं 55 ते 60% पॉप्युलेशन हे भारताच्या ग्रामीण भागामध्ये राहतं. म्हणजेच जगाच्या 10% पॉप्युलेशन भारताच्या ग्रामीण भागामध्ये राहतं. त्यामुळे जगाचे लक्ष त्याच्याकडे लागले. आपल्या भारतीयांनी तर लावलेच पाहिजेत असं माझं नम्र विनंती आहे सगळ्यांना, पण जगाचे लागलेले आहेत हे आपण समजून घेऊया. तर हे पहिले झाले थोडीशी. आणि ही आकडेवारी सांगितलं म्हणजे समोरच्याला जरा वाटतं अरे यांनी काहीतरी अभ्यास केलेला दिसतो, याला येतं काहीतरी, म्हणून मी आपले जरा आकडेवारी पहिल्यांदा ठोकतोय चांगले चांगले सगळे. पण गुगलवर तुम्ही हे बघू शकता, हे बरं आहे, बरोबर आहे सगळं मी जे बोलतोय. दुसरी आकडेवारी अशी
की जी सगळ्यात मोठी गडबडीचा अर्बन रुरलचा गॅपची जी दिसते ती म्हणजे भारतामध्ये 6,39,000 गाव आहे. तर आपण 6 लाख समजू, 6,000च तालुके आहेत आणि फक्त 700 जिल्हे आहेत. सगळा तमाशा ह्या 700 जिल्ह्यात चाललाय. त्याच्यानंतर 6,000 तालुके, पण त्याच्यानंतर 6 लाख गावं. पण आपल्याला 6 लाख गावांना बरोबर घ्यावंच लागणार आहे, भारतातच आहेत ती सगळी गावं. तर मी त्या 6 लाख गावांविषयी बोलणार आहे मुख्यतः. 700 जिल्ह्यात सगळं माहिती पडतंच आपल्याला, 6,000 तालुके आणि 6 लाख, 666 हा आकडा आपण जरी लक्षात ठेवला तरी फार उपयोगी पडेल आपल्याला. तर काय झालंय, थोडस शहरात राहणाऱ्याला वाटतं की मी टॅक्स भरतो आणि ते पैसे गावातल्या लोकांना जातात, कारण ते काहीच करत नाही. ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह, मी सगळ्यांना म्हणत, मी परत परत तेच म्हणतोय, ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह. त्यांचं बरं काय करायचं नाही, आपलं टॅक्स भरायचं नाही, काय करायचं नाही, आम्ही टॅक्स भरायचे आणि त्यांना पैसे जातात. तो म्हणतो गावातला माणूस, ह्याच्यावरही आपल्याला बराच बोलता येईल, पण थोडक्यात सांगायचा मी प्रामाणिक प्रयत्न करतोय. तो गावातला माणूस म्हणतो, ह्यांचं बरं आहे हो, ह्यांच्या पुण्यातल्या होर्डिंगवरती रात्री सुद्धा 24 तास लाईट असते, म्हणजे 24 तास लाईट असते, मला लोड शेडिंग. म्हणजे बघा, दोघंही आपापल्या जागी बरोबर आहेत. आणि मी एक नेहमी सांगतो, हे चुकीचं वाक्य पण समजण्याच्या दृष्टीने उपयोगी पडेल, ते म्हणजे बघा, आपण सगळेजण बुटा आणि चप्पल एअर कंडिशन मध्ये घेतो आणि भाजी रस्त्यावर घेतो, आणि ती भाजी घेताना परत आपण बार्गेन करतो. मला कुणाला स्पेसिफिक बोलायचं नाही, मला अजून कळालंच नाहीये का ते एअर कंडिशन मध्ये जातो तेव्हा कधी बार्गेन केलंय का कोणी, मला सांगा. नाही करत, पण मग तिथे त्याच्याशिवाय बार्गेन करतो. म्हणजे हे असे जे गॅप आहेत ना, ते बघण्याच्या दृष्टिकोनाचे गॅप आहेत, तर ते आपल्याला बदल लागणार. पण मी त्याच्यावर मी अजिबात स्वतःला मी डेंजरसली ऑप्टिमिस्टिक माणूस समजतो. आणि मी पुढचे 10-12 मिनिटं जे आपण सांगणार आहे, त्या ज्या 5-6 गोष्टी उत्कृष्ट ग्रामीण भागात चाललेल्या आहेत, त्या तुमच्यावर शेअर करणार आहेत. आणि मला असं वाटतंय की त्यानंतर थोडं तरी तुमचा बघण्याचा, प्रत्येकाचा जो चांगलाच दृष्टिकोन आहे तो अजून चांगला होईल असं मला वाटतंय. त्यातला पहिला चेंज असा येतोय, ते म्हणजे शिक्षण. वी आर द लार्जेस्ट एलिमेंटरी एज्युकेशन सिस्टीम इन द वर्ल्ड. माहिती असेल बरेच जण, पण 98% लोकांना नाही माहिती. चर्चा काय, एका गावामध्ये एका शाळेचं छत उडालं. अहो, हे बघू पहिल्यांदा की वी आर द लार्जेस्ट एलिमेंटरी एज्युकेशन सिस्टीम इन द वर्ल्ड. 15 कोटी विद्यार्थी भारतातल्या ग्रामीण भागातल्या प्राथमिक शाळेत जातात. पण चर्चा काय, एक टीचर उशिरा आला, दारू पिऊन आला, काहीतरी त्याच्यावर बंबाड करून गोंधळ घालायचा. मी आय एम नॉट बॅकिंग द बॅड थिंग्स. व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू इज, लुक ॲट द नंबर. मेजॉरिटी लोकांना ते युरोप, अमेरिका जरा जास्तच प्रेम आहे. त्या अख्ख्या युरोपची लोकसंख्या 29 देश आहेत, ती 29 कोटी आहे. म्हणजे निम्मा युरोप इकडे प्राथमिक शाळेत जातो हो, प्राथमिक शाळेत फक्त. तर कुठेतरी थोड्याशा अडचणी येतात. आणि परत परत मला नम्रतेने सगळ्यांना सांगायला आवडेल, वी आर नॉट अ डेव्हलप्ड कंट्री, वी आर डेव्हलपिंग कंट्री. अँड आय ऑलवेज से दॅट वी आर जस्ट 27 year old. 93 नंतर ग्लोबलायझेशन चालू झालं. प्लीज, हे लाल कलरचा टी शर्ट घातलाय, मला कुठलाही कलर नाही, मी कुठल्याही पार्टीचा नाही. यू कॅन गुगल मी, 10,000 पेजेस आहेत, 50,000 पेजेस आहेत, पण कुठेही तुम्हाला दिसणार नाही. हा, सगळे मोदी टू पवार टू राज ठाकरे टू सगळेजण भेटलोय, सगळ्यांचे फोटो बरोबर आहेत, पण कोणी म्हणणार नाही की याच्यावर एकही रुपयाचं गव्हर्नमेंटवर काम करत नाही. म्हणून मी ठोसून बोलू शकतोय आणि बोलतो काय. त्यामुळे असं नका समजू की मी काहीतरी बॅक करायला किंवा कुणाला तरी प्रमोट करायला बोलतो. मी आकडेवारी सहित सांगण्याचा एक छोटासा प्रामाणिक, 15 कोटी. आणि मी एक नेहमी सगळ्यांना सांगतो की एकदा कधीतरी जेव्हा आपण भाजी आणायला जातो रस्त्यावरती, एक आजीबाई बसलेली असते, दिवसभर 200-300 रुपयाचा पण धंदा होत नाही हो तिचा. ऊन असो, वारा असो, पाऊस असो, काय पण असो, ती तिकडे भाजी विकत असते. एकदा तिच्या शेजारी जाऊन बसा, तिला विचारा अल्टिमेटली तुला आयुष्यात काय करायचे. आणि त्या 100 जणींपैकी 100 जणी आपणास सांगतील की माझ्या पोराला मी शिकवणार. इजंट इट अ फॅन्टॅस्टिक चेंज इन दिस कंट्री? इट इज, असं माझं मत आहे. आपण ह्याच्यावर जर कोणाचं काय असेल तर आपण निश्चित बोलूया. सो शिक्षणाचं महत्व भारतातल्या ऑलमोस्ट प्रत्येक घरापर्यंत पोहोचलंय. 20 वर्षापूर्वी तुम्हाला प्राथमिक शाळेत जायला 8 किलोमीटर चालायला लागायचं, 8 किलोमीटर. टुडे
प्रायमरी एज्युकेशन इज इन 1.5 किलोमीटर रेडियस, 1.5 किलोमीटर. मग त्यात कोणीतरी काढणार, अहो नाही हो लोखंडे, आम्ही काला अंडीला गेलो होतो ओडिसामध्ये आणि तिकडं ना 8 किलोमीटर. हे जर असेल तर मग मला बोलायचंच नाहीये. मी काय म्हणतोय, ऍव्हरेज 1.5 किलोमीटर रेडियस मध्ये प्रायमरी एज्युकेशन या देशामध्ये आहे आणि गरीबातला गरीब पण तिथपर्यंत चालत जाऊ शकतो, काही अडचण नाही. एक्सेप्शन घेऊन गोंधळ घालायचा फार काही जणांना आनंद वाटतो, माहित नाही का. सेकंडरी एज्युकेशन इज इन 3 किलोमीटर रेडियस. कुठलाही 11 वर्षाचा मुलगा आणि 16 वर्ष सेकंडरी एज्युकेशन हा 3 किलो, मी वर्स्ट बोलतोय, सगळे चालत जाऊ शकतो. म्हणजेच काय, शिक्षण हे पोचलंय. आपण बोलूया त्यानंतर. त्यातले 7.5 कोटी सेकंडरी मध्ये येतात. आपल्यासारख्या घरातल्या फक्त 3.5 कोटी लोकांनाच पुढचं शिक्षण मिळतं. ह्याच्यावर चर्चा केली पाहिजे जास्त, असं मला नम्रतेने वाटतं. दुसरा चेंज, सो हा मोठा चेंज आलेला आहे आपल्या देशामध्ये, शिक्षण. दुसरा चेंज आलाय कम्युनिकेशन. दूरदर्शन इज रिचिंग टू 92% पॉप्युलेशन ऑफ इंडिया. सॅटेलाइट टीव्ही इज रिचिंग टू 65% पॉप्युलेशन ऑफ इंडिया. आणि सगळ्यात मोठं रेव्होल्युशन या देशामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये झालं, ते म्हणजे प्रत्येक घरावर छत्री. जेवायला नसलं तरी चालेल, पण तुम्हाला कुठंही जा भारतात ती घरावरती छत्री दिसणार. म्हणजे हा आकडा ऐकून तर आपण सर्वजण आश्चर्यचकित व्हाल. दर महिन्याला 5 लाख इन्स्टॉलेशन आहेत त्या डिशचे. म्हणजेच ती 5 लाख घरं जगाला जोडली जात आहेत, कुणी थांबू शकत नाही. 200 FTA चॅनल आहेत, फ्री टू एअर चॅनल 200. म्हणजे 200 चॅनल तर चालूच ऑन केल्या. आणि बघा असं आहे, धानोरकर साहेबांच्या घरात समजा तो 1.5 लाखाचा प्लाझ्मा बिझ्मा असं काहीतरी म्हणतात, ते मोठं आहे, आणि त्याच्या घरामध्ये तो 5,000चा कलर टेलिव्हिजन आहे. ही काहीतरी काय वेगच दिसते हो, वेगळी दिसत नाही, दोन्हीकडे एकच. त्याच्याकडे कलरच आहे, म्हणजे ती तशीच भारी दिसते तिकडं, जर त्याला आवडत असेल तर. सो बघा, जे काय आपलं इथं बसून परसेप्शन आहे की तिकडनं काय कळत नाही मला सगळं कळतं, ह्यातनं पहिल्यांदा आपल्याला बाहेर येणार नाही. त्यांना काय कळत नाही ते सांगतो, मला नम्रतेने सांगायला आवडेल तुम्हाला. ही कॅनॉट रीड बिटवीन द लाईन इज अ प्रॉब्लेम. त्याच्यावर आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार आहे, जे इथं थोडंसं कळतं असं मी समजतो. सो बघा, जेव्हा एज्युकेशन पोचतं आणि कम्युनिकेशन पोचतं, काय चालू होतं, कंझ्युमरिझम. सो इट हॅज हॅपन्ड इन दिस कंट्री, ऑलरेडी हॅपन्ड. ते का सांगतो आपणास. भारतातल्या ग्रामीण भागामध्ये 65 लाख दुकान आहेत, 65 लाख. आणि त्या 65 लाख दुकानात तुम्हाला 5 ब्रँड मिळतातच. मग त्यात कोलगेट आहे, लाईफबॉय आहे, पॅराशूट आहे. म्हणजे पॅराशूटचं तर इंटरेस्टिंग स्टोरी सांगतो. जेव्हाही केव्हा आपण ग्रामीण भागामध्ये ट्रॅव्हल कराल, तुम्ही कुठल्याही छोट्यातल्या छोट्या गरीबाच्या घरात जरी गेला, तिथे तुम्हाला एक पॅराशूटची बाटली दिसणार. म्हणजे मी नेहमी सांगतो, एनिथिंग इन ब्लू बॉटल इन दिस कंट्री इज पॅराशूट. त्यात जरी तुम्ही जहर टाकून दिलं तरी तो म्हणणार नाही हे पॅराशूट आहे भाऊ. इतके ब्रँड पोचले. का पोचले? कारण एज्युकेशन, कम्युनिकेशन, कंझ्युमरिझम अँड पुश अँड पुल विच इज मार्केटिंग. दोनच शब्द आहेत ऍक्च्युअली मार्केटिंगचे, पुश अँड पुल विच इज हॅपन्ड. कारण त्याला पाहिजे दिसलं, मला पाहिजे, ह्या गोष्टी घडल्या. परत एक्सेप्शनवर जाऊ नका. मला माहितीये 23% लोक बीपीएल खाली आहेत, त्याचा वेगळा विचार करू. त्यांना, मला त्यांच्याविषयी मी बोलत नाही आता जास्त, आपण बोलूया त्यांच्यासाठी काय करतात वेळ मिळाला तर. 2 महत्वाचे विषय झाले. तिसरा चेंज, कॉन्ट्रोवर्शियल, इज MSP, नॉट मिनिमम सेलिंग प्राइस, बट इट इज मिनिमम सपोर्ट प्राइस. कालच त्याच्यावर चर्चा बऱ्याच झाल्या. देर आर 52 commodities in this country which farmer produce and government decides price of that. You go to Google, कारण तेच आपले आता मायबाप आहेत, and see between 1999 and 2020 ह्या 52 कमॉडिटीचे प्राइस MSP हा 200 ते 2000% वाढलाय. मी म्हणत नाही, तुम्ही जाऊन पहा प्लीज. म्हणजेच मग तो मिडल मनी वगैरे वगैरे, मला सगळ्याची उत्तर माहिती आहेत, आपण बोलूया. म्हणजेच शेतकऱ्याच्या पॉकेटमध्ये पैसे जायला लागले, म्हणूनच ती 65 लाख दुकानं उघडली. म्हणूनच नेक्स्ट सेंटेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, इज यू टेक एनी सेगमेंट, ड्युरेबल, FMCG, सर्व्हिस इंडस्ट्री, you take any segment, the market share of rural India is more than urban India, including financial sector. Again, Google वर जाऊन बघा, हे सगळं आहे तिकडे, हे डन झालेलं आहे ऑलरेडी.
अहो पूर्वी शेतकरी फक्त दोनच गोष्टीत पैसे इन्व्हेस्ट करायचा, एक लँड अँड गोल्ड, त्याच्यापुढे काय नाही. आता तो जेल लावतोय, शर्ट पाहिजे, परफ्यूम पाहिजे, बुट पाहिजे, पॅन्टी पाहिजे, काय काय नाही पाहिजे सांगा मला. सगळं पाहिजे, सगळं त्याला पाहिजे. म्हणून जगाचं लक्ष लागलंय, म्हणून जगाचं लग्न पाहिलंय. आणि त्याला हेही कळालंय, हा शब्द फार महत्वाचा आहे, व्हॅल्यू फॉर मनी. म्हणून तो प्रोडक्ट घ्यायला लागलाय की त्याला माहिती ह्याच्यामध्ये 200 ग्रॅम लिहिले म्हणजे 200 ग्रॅम गॅरंटेड आहे. ह्याची प्राइस 23 रुपये म्हणजे 23 रुपये. कारण प्रत्येक घरात एक शिकलेला माणूस आहे. हा झाला एमएसपीचा विषय. कॉन्ट्रोवर्शियल पण याच्यावरती बऱ्याच चर्चा करता येतील, पण मी फक्त पॉझिटिव्ह बाजू सांगतोय. निगेटिव्ह पाहिजे असेल तर आपण बोलू शकतो. चौथा चेंज, परत हा पण कॉन्ट्रोवर्शियल पेक्षा आठ्या पडतात बऱ्याच जणांना, असं माझं मत आहे. गव्हर्नमेंट स्पेंडिंग नाही हो, नाही नाही, सगळे करप्ट आहे, काही होत नाही. अहो असं जर असताना सगळेच जर करप्ट असते ना, आपला रिपब्लिक ऑफ बनाना झाला असता, कधीच नाही होणार. देर आर फ्यू पीपल डुईंग वंडरफुल वर्क अँड दे आर द बॅकबोन ऑफ दिस कंट्री. दे आर डुईंग वंडरफुल. आपल्या देशातल्या, असं म्हणायचं का, आपल्या देशातल्या 6,39,000 गावापैकी फक्त 39,000 गावामध्ये ऑल सीझन रोड नाही का, असं म्हणायचं 6 लाख गावामध्ये ऑल सीझन रोड आहे. आता खड्डे पडलेले वगैरे ते इंग्लिश बोलता येतं म्हणजे सगळं आलं असं नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. कोणीतरी अमेरिकेत येणार खांदे उडवतात, ते काय व्हॉट दिस रोड्स आर, वी आर पेइंग. ए भाऊ, तुम्हा अमेरिकेतच राहा प्लीज. कारण मला असं म्हणायचंय, वी आर अ डेव्हलपिंग कंट्री. करप्टला बॅक करत नाहीये, रस्ता झालाय, 6 लाख गावं, ह्यूज नंबर आहे सगळा. थोडासा वेळ लागणार आहे सगळं करायला. आणि अपेक्षा मागच्या 20 वर्षात एकदम ग्राफ वाढलेला आहे. सगळ्यांना सगळंच पाहिजे. जेव्हा कुठलंही गव्हर्नमेंट असतं, जगातलं कुठलंही गव्हर्नमेंट असं माझं मत आहे, तिकडे पॉप्युलिस्टिक स्कीम असतात, म्हणजे मग सबसिडी आली त्याच्यात. हा शब्द मला आपणापुढे मांडायचा होता. त्यातले 2 महत्वाचे आहेत. एक मिड डे मील. पण बघा, मला वाटेल मी जे पुढच्या आकडे सांगितल्यावरती तुम्ही थोडं तरी कन्व्हिन्स व्हा. भारतामध्ये रोज 10.5 कोटी मुलांना मिड डे मील मिळतं. कोणीतरी एक तिथे गुरुजी लाकडं गोळा करून शाळेच्या बाजूला ती खिचडी बनवतो आणि मुलांना खायला देतो. पण बघा, तुम्ही आतापर्यंत ज्या न्यूज वाचल्या असतील त्याच्यात किडा निघाला, ही न्यूज. त्याच्यामुळे फूड पॉइझनिंग झालं. आपल्या घरात कधी फूड पॉइझनिंग होत नाही का हो? मी तर नेहमी लायटर साईडने सांगतो, माझ्या लग्नाला 25-30 वर्ष झालीत. मी आतापर्यंत माझ्या बायकोने एक समजा 100 वेळा मटर केला असेल, तर त्यात एक 2-4 वेळा तरी आळी खाल्लीच असणार आहे. मी आवाज काढला का तोंडात ना? नाही, बायकोनी केलं ना. पण हिथं जरा काहीतरी झालं की त्याचा गोंधळ घालायचा. म्हणजे परत मी जे चुकतंय त्याला बॅक करत नाहीये. नंबर बघा, नंबर 10.5 कोटी. तर कुठेतरी एखाद्या वेळेस हलगर्जीपणा, निष्काळजीपणा होण्याची शक्यता असती, हे मला माहिती आहे ना. आपण सर्वांना माहिती आहे ते. हळूहळू ग्राफ तो वाढेल, तो वाढतोय. एज्युकेशन सहित, कम्युनिकेशन सहित पैसे आले की जे सगळे अप्रोचेस बदलत आहेत. आणि दुसरं नरेगा. म्हणून मी नेहमी सांगतो की तुमच्याकडे जर कोणी गावातला माणूस आला आणि म्हणाला मला काम नाही, तर ओरडा त्याच्यावर. कारण भारतामध्ये क्लिअर कट सांगितलेले शासनाने, कुणाचंही गव्हर्नमेंट असू द्या, एनी डोमेसाइल ऑफ दिस पर्सन कॅन गो टू द तहसीलदार अँड आस्क फॉर अ वर्क, अँड तहसीलदार mandatorily he has to give him a work of, now previously it was 100 days, 150 days. If the two people of a family work on a narega, they can save money, means they can spend money. हे डन आहे. हे मी तुमच्या बरोबर हा रिपोर्ट शेअर करू शकतो, कारण आम्ही एक मोठा रिपोर्ट आमच्या रुरल अँड ऍडव्हर्टायझिंग मार्केटिंग असोसिएशननी केलेला आहे त्याच्यावर. डन. हे घडतंय, मग त्यासाठी पैसे लागणार ना, त्यासाठी पैसे लागणार. तर या पॉप्युलिस्टिक स्कीमवरती गव्हर्नमेंट पैसे टाकत असतं. इलेक्ट्रिफिकेशन 98% विलेजेस मध्ये झालेलं आहे. आणि मागच्या 3-4 वर्षामध्ये तर आता लोड शेडिंगही कमी व्हायला लागले, जे मगाची मी उदाहरण दिलं त्याच. कारण पॉवर मोठ्या प्रमाणावरती बनती. वेळ लागणार आहे सगळ्यांना 100% जेवढी हवी तेवढी देण्यासाठीच. पण ओडिसा सारख्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सोलर पॉवर ग्रामीण भागामध्ये वापरले. तुम्ही जर कधी तिथे ट्रॅव्हल केला तर आश्चर्यचकित व्हा, आश्चर्यचकित. इतकं उत्कृष्ट केलंय. वर्ल्ड बँकेचा प्रोजेक्ट आहे, उत्कृष्ट. सो ह्या गोष्टी येत आहेत मोठ्या प्रमाणावर. सो 2 गोष्टी बोललो मी, पॉवर
पोहोचलंय. रोड यस आहे, तिथे पोहोचते, गाडी पोहोचते, गॅरंटेड गाडी पोहोचते, 6 लाख गावात गाडी पोहोचते. सबसिडी हो दिली जाते, जगात सगळीकडे दिली जाते. आणि अशा पॉप्युलिस्टिक स्कीमवरती खर्च होतात, हो होतात, आता होत आहेत. ते करावं लागणार आहे, कारण आपल्या देशामध्ये बरीच मोठ्या प्रमाणावरती गरिबी आहे. शिक्षण हे ते विषय होते आतापर्यंत. आता 68, 72, 78, 92 ह्या टक्क्यापर्यंत एज्युकेशनचं प्रत्येक राज्याचं जायला लागलेलं. आणि 5वं आणि फार इंटरेस्टिंग, कारण आज महिला भरपूर आहेत, मला बघून आनंद झाला. तुम्हाला आनंद वाटेल माझ्या पुढच्या या सगळ्या वाक्याचा. पंचायत राज शाळेत शिकवलं पाहिजे असं माझं मत आहे. व्हॉट इज पंचायत राज माहित नाही. पंचायत राज म्हणजे पूर्वी ग्रामीण भागामध्ये, माहित असेल त्यांच्यासाठी नाही, पूर्वी ग्रामीण भागातल्या कुठल्याही ग्रामपंचायतीला जर गावामध्ये काही करायचं असेल तर त्यांना मग तिथनं तहसीलदार, तिथनं कलेक्टर, तिथनं मिनिस्टर, मग तिथनं सेंट्रल मिनिस्टर, अशा सगळीकडे जाऊन त्या फायली फिरवत फिरवत परवानगी आणायला लागायच्या. नाव विथ पंचायत राज दे कॅन टेक अ कॉल देअर अँड देअर ओनली. हा सगळ्यात मोठा बेनिफिट ऑफ अ पंचायत राजचा. पण त्याच्यापेक्षा मला एक मोठा बेनिफिट पंचायत राज मध्ये दिसतो, तो म्हणजे हा की तुमच्यापैकी किती जणांनी 20 वर्षापूर्वी ग्रामपंचायत बघितली. तर 20 वर्षापूर्वी भारतातल्या कुठल्याही एक्सेप्शन सोडून कुठल्याही तुम्ही ग्रामपंचायत गेला असता तर कळकट्ट मळकट्ट घाणेरडी जागा असंच होती. बट आता तुम्हाला सांगतो, तुम्ही भारतातल्या कुठल्याही ग्रामपंचायतीत जाताच तुम्ही, इज कंपॅरेटिव्हली नीट अँड क्लीन. का झालंय? बिकॉज ऑफ पंचायत राज. कारण आता कंपल्सरीली प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये 3 ते 13 वुमन काउन्सिल मेंबर आहेत. आणि हु अंडरस्टँड सॅनिटेशन अँड चाइल्ड केअर बेटर दॅन अ फिमेल चेंज अँड बाय रोटेशन. त्या किती आहेत? भारतामध्ये आज 8.5 लाख महिला ह्या वुमन काउन्सिल मेंबर आहेत गावात. आणि बाय रोटेशन सी बिकम्स अ सरपंच. भारी, ह्याच्यापेक्षा काय भारी मला वाटत नाही. मला फार, आय एम सो हॅपी विथ दिस ऍक्टिव्हिटी, रिअल आय एम टेलिंग. आणि याला जरी कमर्शियल सुद्धा जोड देता येते. कशी सांगतो तुम्हाला? भारतातल्या ग्रामीण भागातल्या 49% पॉप्युलेशन दॅट इज फिमेल जर जायचं असेल पूर्वी तर वॉज अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. समजा राजस्थान मधल्या तुम्ही छोट्याशा गावात गेला, अजिबात एंटरटेन करत नव्हतं. पण आता भारतातल्या तुम्ही कुठल्याही गावात जा, दे आर द फेस ऑफ अ विलेज because she is elected lady. So through her you can reach to this 49% population of the country. So these are the 5 major changes which are happening in rural India. हो, त्यात अडचणी आहेत, त्यात थोड्या क्रॅक आहेत, पण तुम्ही ब्रॉड पर्स्पेक्टिव्हने त्याच्याकडे बघावं ही माझी नम्र विनंती आहे. आणि जर वेळ मिळाला तर आपण त्याच्यावर डिबेट डिस्कस करूया. आणि 6वा चेंज येतोय जो मागच्या 4 वर्षात आला, तो म्हणजे corporate is spending huge amount of money of their CSR in a big way in rural India. आणि they are doing wonderful, कारण ते अतिशय प्रोफेशनली अँगलनी करतात. मग त्यांच्या फॅक्टरीच्या बाजूलाच करत असतील किंवा त्यांच्या इंटरेस्टच्या एरियात, डझंट मेक एनी डिफरन्स. होत आहे. म्हणजे मागच्या वर्षी भारतामध्ये 38,000 करोड रुपीच्या CSR ऍक्टिव्हिटीज झाल्या. आणि झाल्या म्हणजे झाल्या हो, कारण ते तिकडे अकाउंटिंग झालंय सगळ्याचं त्याच्या. सो हे एक अजून व्हॅल्यू एडिशन ह्या जो मुवमेंट मोठ्या प्रमाणावरती जी आपल्या ग्रामीण भागाची चाललेली आहे त्याला हा मोठा आणि प्रोफेशनल पण टच मिळाला. त्याच्यामुळे ते बघून जे काय आता चाललंय ते बघतायत की बाबा टॉयलेट जरा चांगलं बांधलं पाहिजे. त्याला पाण्याची व्यवस्था पहिली बघायची आणि मग टॉयलेट बांधायचं. टॉयलेट बांधायचं मग पाण्याची व्यवस्था. अशा काहीतरी चुका आपण बऱ्याच केलेल्या आहेत त्या देशामध्ये, भयंकर केलेल्या आहेत. पण आता हे सगळं बघून त्याचा मोठ्या प्रमाणावरती ग्रामीण भागातल्या आणि तरुण आणि तरुणी मोठ्या प्रमाणावरती ग्रामपंचायत गेल्यावर तुम्हाला दिसतील ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत. ही अँड शी वॉन्ट्स टू प्रूव्ह. सो हा चेंज मोठ्या प्रमाणावरती येतोय. ह्या 6 चेंजेस सांगितले, ह्याच्यावरती आपण बोलूयात. मी 4 वाक्याविषयी बोलणार आहे आणि ह्या विषयाचं माझं भयंकर मोठं उत्तर थांबवणार आहे. पहिलं, बाय, मी पूर्वी म्हणत होतो 2020 म्हणत होतो, पण आता मी 2021 म्हणायला लागलो. बाय 2021 प्रॅक्टिकली भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये अँड्रॉइड फोन असणार आहे. म्हणजे तो जगाला जोडला गेलेला असणार आहे, कारण फोन 2000तच मिळणार बाय 2021. आता 2020 होणार होता म्हणजे संपला विषय. मला माहिती, त्याला माहित नाही, त्याला कसं पोहोचवायचं वगैरे काय काय अडचण नाही. दुसरा, अगेन बाय 2021 मोस्ट ऑफ द इंडिया हाऊसहोल्ड will be literate. That doesn't mean he and she will speak in English or he and she will understand and write essay in English, but he and she will understand what is good and bad. So the different India.
गर्ल्स आर स्टडिंग. ग्रामीण भागातल्या तुम्ही जर कितीतरी ठिकाणी गेला तर नवरोबा कमी शिकलेले आहेत, बायको जास्त शिकलेली आहे. तुम्हाला दिसेल आता ग्रामीण भागात हे डन आहे. आणि ती 2 घरं बदलणार आहे, ज्या घरात आहे आणि ज्या घरात जाणार आहे. नेक्स्ट इज युथ साठी महत्वाचं आहे, irrespective of caste and religion. Irrespective of caste and religion, the youth of this country, I'm talking about rural, is inspired. तुम्ही एखाद्या वाईच्या शेजारच्या ओझरडे गावात आहात की ज्याची लोकसंख्या 3000 आहे, का तुम्ही मॅनहॅटन मध्ये आहात, न्यूयॉर्क मध्ये, यू कॅन कनेक्ट टू द वर्ल्ड. एक लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी तर आता आहेच. त्यामुळे भयंकर मोठ्या प्रमाणात चेंजेस झाले. जे आपण स्टार्टअप म्हणतो आता त्यात काही चुकतात, काही बरोबर होतात, पण हे घडत आहे. महिला, मी ओझरडे नाव घेतलं, जरूर ह्या तुमच्यापैकी महिलांनी त्या ओझरडे गावाला व्हिजिट द्यावं. तिथे 3 महिलांनी एकत्र येऊन एक उपक्रम चालू केलेला आहे. मी डिटेल नाही सांगणार तुम्हाला. आणि तुम्ही जर ते बघाल तर आश्चर्यचकित व्हाल. तिघींनाही एकही इंग्लिशचा शब्द येत नाही. तिघींची आडनावं वेगळी आहेत, तरी सुद्धा एकत्र आल्यात, मराठी असून, आणि करतायत उत्कृष्ट काम. सो घडं आहे. त्यांचं पेज आहे, त्या गुगलनी पैसे घेतात, ट्रान्सपोर्ट मध्ये मार्क टाकतात, भयंकर मस्त. हे घडतंय या देशात. असे हजारो एक्झाम्पल्स मी आपणास देऊ शकतो. अँड सर्वात शेवटचं वाक्य माझं असं आहे, बाय 2032 practically every Indian will say that I am staying in a great country. मी ग्रेट शब्द वापरतोय. I don't believe in super power. I am staying in a great country. Take my word. हे माझं पहिल्या प्रश्नाचं भयंकर मोठं उत्तर, आणि याच्यावरती आपण डिबेट करूया. सॉरी दानोरकर साहेब. नाही, वा वा वा, मी आम्हाला एकदम असं भयंकर आता स्फूर्ती आलेली आहे तुमचा हे पॉझिटिव्ह मुख्य जो अप्रोच आहे, मी खूप वर्ष बघतो आहे. त्यामुळेच बरेच तुम्ही पण प्रगती केलेली आहे. तुमच्यामुळे कित्येक सोसायटीतल्या मेंबर्सची प्रगती झालेली आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. पण आता तुम्ही जो लोखंडे साहेब डेटा बराच आम्हाला सांगितला, तुमच्या सगळा तो धाडधाड तोंडातून बाहेर पडवता, हा जनरली ग्लोबल डेटा झाला. परंतु तुम्ही, माझ्या माहितीप्रमाणे, तुम्ही जो तुमचा रुरल रिलेशन्स हा एंटरप्राइज जो बेस केला, you were one of the first Indians probably, or very few Indians, to understand the importance of data. आणि तुम्ही जो जागोजागी रुरल आपल्या ग्रामीण भागात जाऊन तुम्ही त्याच्यातली जी माहिती गोळा केली आणि त्या बेसिसवरती तुमचा हा सगळा धंदा सेटअप केला, ह्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा ना आम्हाला. मी 93ला पहिल्यांदा हा विचार केला. कारण ना, मला वाटतं व्यवसाय जर करायचा असेल तर तुमच्याकडे 3 गोष्टी लागतात. एक चांगलं उत्कृष्ट एज्युकेशन, भरपूर पैसे, किंवा फॅमिली बॅकग्राऊंड. हे तिन्ही नव्हतं माझ्याकडे. नो क्राईम बिझनेस. आय कम फ्रॉम अ व्हेरी व्हेरी हंबल बॅकग्राऊंड. दानोरकर साहेबांना माहिती, व्हेरी हंबल बॅकग्राऊंड. पण मग माझ्याकडे एक गोष्ट होती की आम्हाला घाबरायचं नाही, नथिंग टू लूज एव्हरीथिंग टू गेन होतं. पण त्याचा फायदा असतो असं माझं मत आहे. मी नेहमी गरीब मुलांना सांगतो, शहाणपणाला सगळ्यात बेस्ट आहे आपल्याला. सायकल जरी घेतलं तरी लोक म्हणतात त्याला सुधारायला लागलं पोरग. हे आपण असं त्याला पॉझिटिव्ह बघूयात असं. तर मी हा जो विचार केला तो दानोरकर साहेब आणि सर्वांसाठी हा 93ला केला. कारण 93ला ग्लोबलायझेशन चालू झालं बिटवीन 91 and 93. आणि मी कन्सेप्ट काय केलं, नो नीड टू गो टू ऑल द विलेजेस ऑफ द कंट्री. Go to the villages having population about 2000 and where weekly bazaar takes place. And if you are strong in these villages, you are strong in most of the villages because people from adjoining villages come to these villages to buy their necessities. आणि मग महाराष्ट्रातून सुरुवात केली की तेव्हा एकही मला इंग्लिशचा शब्द येत नव्हता, मराठी पण येत नव्हतं, हिंदी पण नव्हतं. तर मग महाराष्ट्रात चालू केलं. आणि महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला आणि आताही 43,000 गावं आहेत, 357 तालुके आहेत, आणि फक्त 36 जिल्हे. 36 जिल्हे, 357 तालुके आणि 43,000 गावं. त्या 43,000 गावातली ह्याला आम्ही नाव दिलं फीडर विलेजेस. ही फक्त त्यावेळेला 7,100 होती. म्हणून मग मी त्या गावांमध्ये पोस्टकार्ड लिहून पाठवलं. कारण मी असे सगळे टूल वापरले की जे गरिबीत संसार करता येईल, असे त्यावेळेचे 93चे माझे सगळे टूल होते. आणि त्यावेळेला गावगाडात 3 लोक चालवायची, सरपंच, पोस्ट मास्टर आणि प्रिन्सिपल. त्यावेळेला, आता नाही, आता ते चालवतात, पण त्याच्या व्यतिरिक्त भयंकर गावगाडा चालवणारे वेगळी लोक आले. आणि मग बायकोला आणि वडिलांना सांगितलं की पोस्टकार्डवर लिहा की तुमच्या गावाचा बाजार कधी भरतो हे सोबतच्या पोस्टरवर कळा. असं मी हाताने 20,000 पत्र लिहिली. आणि त्यावेळेला 15 पैशाला होतं पोस्टकार्ड. आणि ती 20,000 लिहायला यांना 3 महिने लागले. ते 20,000 पोस्टकार्ड आम्ही या 3 लोकांना महाराष्ट्रातल्या 7,000 गावात पोस्ट केली.
तू 5 नाही, तू पेन उचलायचं, लिहायचं फक्त मला कळवायचं. त्या पहिल्या 21,000 पत्रांना आम्हाला 18 उत्तर आली, म्हणजे उत्तर नाहीच आली. मग परत त्यांना दोघांना विनंती केली, दुसरं पत्र लिहिलं, त्यात लिहिलं आपल्या गावाचा बाजार कधी भरतो ते सोबतच्या प्रत्येकाला जोडपत्र. परत 21,000 पत्र, परत 3 महिने, 49 उत्तर आली. त्यात लिहिलं स्वतःला कोण समजतो, गव्हर्नर समजतोस का, कोण आहेस कोण, म्हणजे नो आन्सर. जस्ट इमेजिन करा 6. मी का सांगतोय बॅकग्राऊंड, की डेटा त्यावेळेला मिळवणं किती डिफिकल्ट होतं, व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. 6 महिन्यानंतर परत यांना सांगायचं की भाऊ बघा जरा लिहा, म्हणजे तर जरी बायको असली वडील असले तरी अवघडच हो. तरी मी त्यांना सांगितलंय बघा शेवटचं करा, नाही तर दुसरं काहीतरी करीन आहे डोकं थोडंसं, मला करीन काहीतरी, पण आपण एका पद्धतीने. तोपर्यंत दिवाळी आली होती. माझ्या मते ते माझं इनोव्हेशन होतं आणि ते इनोव्हेशन मला इतकं पे केलं की म्हणून आज तुमच्याशी मी बोलतोय. आणि तिसरं पत्र आम्ही जोडपत्र नाही पाठवलं, आणि तिसऱ्या पत्रात मजकूर असा लिहिला, आपणास आपल्या घरातील व गावातील सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. काय माहिती पाठवू नको भाऊ मला तू. आणि ती परत 20,000 पत्र, 9 महिने अँड डिलिव्हरी. मग असंच झालं माझी ती. आणि बिलीव्ह मी फ्रेंड्स, त्या शेवटच्या 21,000 पत्रांना 880 उत्तर आली, सेइंग दॅट तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्या दिवशी मला कळालं, इट इज बिल्डिंग अ रिलेशनशिप विथ द मॅन अँड डोंट आस्क हिम व्हॉट यू वॉन्ट. आणि आफ्टर दॅट नो लुक बॅक. आज आपल्या ऑफिसमध्ये साहेबांनी बघितलेले, जानोरकर साहेबांनी 85,000 गावाची माहिती आहे. अँड इन टर्न दे केटर टू ऑल 6 लाख विलेजेस. बेसिक इन्फॉर्मेशन, गावाचं नाव, तालुका, जिल्हा, बाजाराचा दिवस, बाजारा लोक किती, गावात दुकानं किती, शाळा, मुख्याध्यापक, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, गावात टेलिफोन आहे का, दूरदर्शन आहे का, ते त्यावेळेच्या गोष्टी होत्या. आणि गावात कुठले प्रोडक्ट, हे मी केलं होतं. आणि मी ते त्यावेळेला कमर्शियल अँड सोशल अँगलने केलं. पहिलं कमर्शियल, कारण रोकडाच नाही तर काय. आणि मग तो विकायचा प्रयत्न केला मी. हे सगळं 93 ते 96 घडलं. तोपर्यंत बँकरप्ट झालो होतो, रस्त्यांनी चालणं मुश्किल झालं होतं, कारण लोकांचे पैसे द्यायला लागायचे रेशनवाल्याचे वगैरे. आणि मग 96ला धानोरकर साहेब पहिल्यांदा तो डेटा घेऊन गेलो. पण एक काम केलं होतं मी, एकदा 18 महिने एका मल्टीनॅशनल कंपनीत काम केलं होतं, त्यामुळे मला प्रोफेशनलिझम माहिती होतं. मी त्यावेळेला ते डॉट मॅट्रिक्सवर केलं आणि विकायचा प्रयत्न केला. ही सगळी 6,700 गावाची माहिती जी आपण आता सांगितली ती. मला वाटलं होतं त्यावेळेला मला 5 लाख रुपये मिळतील. भारतातल्या मी 200 कंपन्यांना पत्र लिहिली, त्यातलं फक्त 3 वेळा लिहिली, त्यातलं एकाचं पहिल्यांदा मला उत्तर आलं, ते म्हणजे टाटा टी. आणि टाटा टीने सांगितलं या आणि प्रेझेंट करा. परत ती भानगड, चालेल इंग्लिशमध्ये कसं बोलायचं तिथं. तर ते नशिबाने माझ्या तिथे एक महाराष्ट्रीयन नेमके मार्केटिंग मॅनेजर होते, आनंद गुरे. तर मी गेलो, साहेब म्हटलं मला ते मराठीत नाही येत नाही, ते हिंदी इंग्लिश. ते म्हणले बघ प्रदीप तुला हिंदीत बोलायला लागेल, काय वाटेल ते कर, हमारे परडी में तुम्हारी शिर्डी काय को वरडी, काय म्हणायचं ते म्हण, हिंदी पण हिंदीमध्ये बोलायला लागेल तुला. आणि हिंदीमध्ये प्रेझेंट केलं. परत आलो, ते नेहमीप्रमाणे ते सगळं कॉर्पोरेट वर्ल्ड, वी विल गेट बॅक टू यू इन 3 वीक्स टाइम. तर 3 वीक्स म्हणजे पण आम्हाला त्यावेळेला 3 दिवस पण अडचणीचे झाले होते. 3 वीकनी परत प्रेझेंटेशन, परत ते हिंदी. आणि त्यांनी सांगितलं की हा डेटा आम्ही 25,000ला विकत घेऊ. आणि तो मी पहिल्यांदा 25,000ला विकला सगळा डेटा. पण मी आज टाटांना माझे गॉड मानतो, कारण त्यांनी तो 25,000ला घेतला, कारण म्हणजे 5 महिन्याचं माझं रेशन झालं त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर 10 दिवसांनी मला पार्लेजीतनं फोन आला, त्यांनी तो डेटा 20,000ला घेतला. आणि पुढच्या वाक्यात मी स्वतःला त्या दिवसापासून मल्टीमिलियनर समजतो, आजही आहे, कारण मी रडगाणं करत नाही, मी गरीब बिरीब म्हणत नाही स्वतःला कधीच. त्यानंतर मला 3 आठवड्यांनी टाटा टीतनं फोन आला, प्रदीप दिस इज अ फॅन्टॅस्टिक इन्फॉर्मेशन, बट व्हॉट टू डू विथ दिस. आणि मग मी फक्त 100 गावाच्या कामाची काय करता येईल ती त्यांना कळवलं. ते मी असं कळवलं त्यांना की या 100 गावामध्ये आपण वेट सॅम्पलिंग करू, लोकांना चहा पाजू, चहा. आणि त्या कामाचे मला 3,17,000 मिळाले. 6,100 डेटा विलेजेसचा 25,000 रुपये, 100 गावातल्या कामाचा 3,17,000 रुपये. आणि त्याच्यानंतर म्हणजे 96 लाख टोटल ब्रेक. आणि 96च्या परत दिवाळीतच पीएनजी मधनं फोन आला, प्रॉक्टर अँड गॅम्बल मधनं, की आम्हाला तुमच्यावर काम करायचंय आणि वी वॉन्ट टू साइन अ कॉन्ट्रॅक्ट विथ यू आणि वी आर गोइंग टू लॉन्च एरियल अँड कॅमे विथ यू इन रूरल इंडिया अँड यू विल वर्क इन 3 स्टेट. आणि मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये
1 करोडचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. 1 करोड दॅट टाइम. त्यापासून मग झालं ना, मग पैसे मिळाले, मग ते मिलियनर वगैरे ते सगळं झालो मी ते. त्यामुळे डेटा इतका अवघड आहे मिळवायला, पण जर तुम्ही व्यवस्थित आणि त्याचं ते म्हणतात ना इन्फॉर्मेशन, नॉलेज अँड विजडम, मला वाटतं तिन्ही थोडं थोडं मला जमलं. त्यामुळे हा डेटामुळे आज मी जे काय ते तुमच्या पुढे आहे. आणि धानोरकर साहेब, हे तुम्ही डेटाही जवळनं बघितलं आणि डेटाचा आपण वापर केलेला आहे बघितलं. धन्यवाद. पण हे तुम्ही आता कमर्शियली वापरलं, त्याच्यावरून चांगला सक्सेस मिळाला. पण मग हे आता विलेज विकी हा काय प्रकार आहे? आता तुम्ही तो सगळा डेटा ओपन केला असं काहीतरी, हो हो हो. ते विलेज विकी ही काय कन्सेप्ट आहे, जरा आम्हाला सांगा. हा, विलेज विकी ही संकल्पना अशी आहे, तो विकिपीडिया बेस घेतलाय. आणि काय झालं, माझ्या मुली मोठ्या झाल्या, माझ्या दोन्ही मुली माझ्यावर काम करतात. आणि मग माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही जे म्हणाल ते लोक मोठे येऊन गेलेले, इतकं ते बघायला येतात सगळेजण माझ्याकडे जो डेटा येतो. आणि मग लोक येऊन म्हणायला लागले, अरे तुझ्या बापाला सांग हे विकून टाक. एक आला 5 कोटी देतो, एक आला 13 कोटी देतो, एक आला 19 कोटी देतो, ते सगळा डेटा आम्हाला द्या. मग पोरी म्हणायला लागल्या, पप्पा आता लय काम केलं तू, घे पैसे कर आईश. ते यंग जनरेशन लेटेस्ट, म्हणजे त्यांना ते कार, म्हणजे ते एसी त्यांचा बंद पडलेला चालत नाही वगैरे सगळं. आता ते काय, पण आता काय आपलीच चूक ना, आपणच पैसे कमवले आणि त्यांना बनवलं ते सगळं. तर मग मग मला जरा गडबड झाली. मग बायकोशी बोललो एकदा, पण हे सगळं माझा आनंद आईवडिलांनी बघितला होता, वारले दोघे आता. आणि मग बायकोला म्हणलं, बाई हे बघ, हे असं गडबड होईल एका दिवशी. मग त्या दिवशी मी कॉल घेतला आणि मुलींना सांगितलं, बघ असं प्रॉब्लेम आहे, विकला असता आपण आणि पैसे घेतले असते, पण आपला आडनाव जरा गडबड आहे म्हणलं. ती म्हणली काय? अगं म्हणलं, लोखंडे आडनाव आहे आपल्याला, आम्ही जर घरात बसलो ना मला लागेल गंज, म्हणून आपल्याला पैसे नको, म्हणून आम्ही ठरवलं की हा डेटा जगाला देऊन टाकायचा. आणि मग त्या चौघांना एका प्लॅटफॉर्मवर घेतलं आणि त्या दिवशी तो जगाला अर्पण करून टाकलेला आहे. आणि आय मीन इट, आय मीन इट. अजिबात नाही. मला सगळे म्हणाले ते कॉर्पोरेट घेतील, ते लोक, अरे म्हणलं आता तेच पाहिजे मला, मग असं तेच झालं पाहिजे. आणि मग काय, आता जगात जसं धानोरकर साहेब तुम्हाला माहिती की ही केस स्टडी त्याच्यामुळे फिलिप कोटलरला गेली. त्यामुळे आज जगामध्ये रुरल मार्केटिंग शिकवताना प्रदीप लोखंडे नाव येतच. बस ना, मला आयुष्यात काय पाहिजे, मला ह्याच्यापेक्षा मला वाटतं काही नाही भारी. म्हणजे किलॉग्स मध्ये मी जेव्हा जातो तेव्हा लोखंडे वगैरे ते इथं बोर्ड लागत नाही, पण तिथं लागतात माझे, की दिस पर्सन हॅज डन दिस, किंवा ते सिंगापूर युनिव्हर्सिटीत लागतात. कारण फिलिप कोटलर मध्ये केस स्टडी म्हणजे त्यांना वाटतं लय भारी आहे. इंग्लिश बोलल्यावर जरा गडबड करतात, पण ठीक आहे. मी म्हटलं, बघा तुम्हाला ऐकायला लागेल, मला एवढंच इंग्लिश आहे, आणि ते ऐकतात मग सगळेजण. त्यामुळे हे असं सगळं फार छान छान झालं. त्यामुळे हा सगळा डेटा आपण विलेज विकी हा डेटा केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये धानोरकर साहेब आता एक नवीन गोष्ट मी ऍड केली आहे मागच्या 2 महिन्यामध्ये, ती म्हणजे विलेज विकी रेटिंग. आणि गावकऱ्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या गावाचं रेटिंग करा, जगाला कळू द्या. जे मगाशी मी जे 5 पॉईंट सांगितले ते 5 पॉईंट त्याच्यामध्ये आहेत. जरूर एकदा सर्वांनी बघावं आणि मला फीडबॅक द्यावा, ही माझी नम्र विनंती राहील. आता हे तुम्ही म्हणजे आता समाज कमर्शियल मधून समाज कार्याकडे वळला. म्हणजे आमच्या रोटरीमध्ये आमच्या रोटरीचं जे ऑब्जेक्ट आहे, आमचे अशोक कठरी बरोबर, कदाचित मी चुकीचं सांगितलं तर करेक्ट करतील मला, पण रोटरीचं जे मेन अगदी पहिल्यांदा हे केलेलं ऑब्जेक्ट ऑफ रोटरी आहे, त्याच्यामध्ये टू एनकरेज अँड फॉस्टर द आयडियल ऑफ सर्व्हिस ऍज अ बेसिस ऑफ वर्दी एंटरप्राइज, असं त्याच्यामध्ये म्हटलेलं. सो आयडियल ऑफ सर्व्हिस पाहिजे, एंटरप्राइज पाहिजे. म्हणजे रोटरीने काही सदैव फुकट एनजीओ सारखं काम करावं अशी अपेक्षा नाहीये. तुम्ही तुमचे जे वोकेशन आहे, प्रोफेशन आहे, ते करा, चालू ठेवा, पण ते करताना तुम्ही आयडियल ऑफ सर्व्हिस मनात ठेवा. तर ते तुम्ही म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही यू आर लिव्हिंग रोटरी असं म्हणायला हरकत नाही. तर तुम्ही रोटरीयन का झालेलं नाहीये तर ते आपण ह्या विषयावर नंतर बोलू. पण एक तुम्हाला त्याच्यामधलं तुमचं अजून जे समाज कार्यामधलं अतिशय मोठं जे आहे, आणि जे आज आमच्या रोटरीच्या सध्या रोटरीमध्ये डेझिग्नेटेड मंथ असतो बरं का, प्रत्येक महिन्याला काहीतरी महत्व दिलं असतं. तर हा आमचा जो सप्टेंबर आहे तो लिटरसी मंथ आहे. आणि लिटरसी मंथ मध्ये तुमच्यासारखा माणूस आम्हाला कोण मिळणार की जो ज्यांनी लिटरसी मध्ये जे प्रचंड काम केलेलं आहे. तर तुमचं ज्ञान की हे जे इनिशिएटिव्ह आहे, हे मी स्वतः बघितलेलं आहे. थोडं आम्ही जे काही त्याचे पार्टिसिपेट करता आलं ते केलेलं आहे. परंतु खरंच हे अफलातून काम आहे. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ही जगातली सर्वात मोठी मुवमेंट आहे. तर ही ज्ञान की लायब्ररी याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा ना. हे व्हेरी क्लोज टू माय हार्ट आहे हा सब्जेक्ट. कारण माझी आई शिकलेली नव्हती, पण तिने एक पुस्तक लिहिलं होतं.
आणि ती नेहमी म्हणायची, अरे प्रदीप, मी तिला म्हणजे आई वडिलांना नेहमी म्हणायचं की बघा मला शिकायचं नाही आलं ते मी माझ्यामुळे नाही शिकता आलं, तुमची त्यात काही चूक नाहीये, मी उंडगा होतो, मी हे होतो त्याच्यामुळे नाही झालं, तुमची काही चूक नाहीये त्याच्यात. ती नेहमी म्हणायची, अरे ते वाचलं पाहिजेत प्रदीप, वाचलं पाहिजेत. ती 5वी शिकलेली पण ती सारखं आपलं वाचलं पाहिजे. अगं म्हटलं कुठलं वाचते, काम करायला लागते पहिलं, काम रोकडा, त्याशिवाय काय नाही आयुष्यामध्ये. पण ते 2001 मध्ये जसं म्हणालो तसं सगळं मिळालं. त्यानंतर आयुष्याचे 40% टाइम हा आता व्यवसायासाठी देतो, 40% टाइम हे सोशल कामासाठी देतो आणि 20% टाइम आता टीचिंगसाठी देतो. आणि हे मागचे 20 वर्ष मी करतोय आणि हजारो लोकांना हे माहितीये. तर ज्ञानकी हे मी ह्याच्यासाठी केलं की 2010 ऍक्च्युअली 2001 ला मी पहिला कन्सेप्ट केला होता, त्याला नाव दिलं होतं अनिवासी गाववासी चळवळ. तुम्ही जे सगळे बसलेले आहात ना ते अनिवासी गाववासी आहेत. तुमचं आईकडनं किंवा वडिलांकडनं कुठेतरी रूट आहे, त्या रूट साठी करा. आणि तेवढं जरी केलं तरी भारत बदलायला वेळ लागणार नाही असं माझं मत होतं. नॉन रेसिडेंट विलेजर, NRV अशी ती कन्सेप्ट केली. आणि मी त्यावेळेला ती कन्सेप्ट काय केलं होतं, तुम्ही तुमचा जुना संगणक फेकून देण्याच्या ऐवजी आमच्याकडे द्या, तो आम्ही अशा शाळेमध्ये लावू जिथे संगणक हा 100 मार्काचा पेपर आहे पण फळ्यावर शिकवतात, शेम ऑन ऑल ऑफ अस. आणि माझ्यासारख्या छोट्याशा सोशल एंटरप्रेनरनी वाईमध्ये पहिल्यांदा मांढरदेव मध्ये 4 संगणक लावले. आणि मग मी गेलो आणि मी थोडा मार्केटियर पण आहे, मार्केटिंग गुंडा आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि ते बरोबर मी मार्केट केलं. आणि माझ्यासारख्या छोट्याशा सोशल एंटरप्रेनरच्या माध्यमातून 2001 ते 2009 एंड पर्यंत भारतामध्ये 20,000 शाळेत 28,000 जुने संगणक लागले. आणि हे मी म्हणत नाहीये, हे तुम्ही गुगल करा, हे न्यूयॉर्क टाइम्स मध्ये आहे, हे बीजिंग टाइम्स मध्ये आहे, हे टोकियो टाइम्स मध्ये आहे. कुठलंही चॅनल घ्या त्यात ही स्टोरी आहे, कुठलंही चॅनल. हे डन झालं, मला कॉन्फिडन्स आला. मग 2010 मध्ये मी एक चॅलेंज घेतलं, कारण सगळेजण म्हणायला लागले आता सगळं वाचायचं बंद, कोणीच वाचत नाही. बरं ठीक आहे म्हणलं, मी चॅलेंज घेतो. आणि 2011 मध्ये 12 मध्ये हा लॉन्च केला. त्याला नाव दिलं ज्ञानकी. ज्ञान इज अ संस्कृत वर्ड, म्हणजे नॉलेज, आणि की म्हणजे त्याची चावी. मी कोणत्याही दिवशी जाऊन माझ्या मुलीला अग्निपंख पुस्तक विकत आणू शकतो. माय काउंटर पार्ट इज अ फार्मर प्रॉबेबली अर्निंग मोर दॅन मी विल नेव्हर बाय अ बुक फॉर हिज डॉटर. त्याला बरीच कारण आहेत, ते त्याचं ते डोक्यातच नाहीये, तिथं पुस्तकच मिळत नाहीये. महाराष्ट्रातल्या 36 पैकी 28 जिल्ह्यामध्ये अशा टाईपचं पुस्तक मिळायचं दुकानच नाही. ते उगाच आपलं जडजड आपल्या गोष्टीला करण्यात अर्थ नाहीये. म्हणून मग माझ्या मुलीला जर मिळतं तर तिला देता येईल का हा डोक्यात आला. आणि मी आणि बायको जरा महाराष्ट्रावर गेलो, अंडरस्टँड केलं. तर काही म्हणलं मेलेलं नाहीये, श्यामची आई अजूनही सगळ्यांना वाचायचे गावात. आणि परत येऊन एक पुस्तकांचा सेट केला. आणि त्याला काय केलं, विद्यार्थ्याच्या डोक्यात येणाऱ्या प्रत्येक विषयाचं एक तरी प्राथमिक पुस्तक असेल असा प्रयत्न केला. इट कॅन बी ड्रामा, म्युझिक, सेक्स, डिझास्टर मॅनेजमेंट, कॉन्स्टिट्यूशन, काय पण म्हणा, स्नेक, फोर्ट, सगळ्याचं पुस्तक. आणि त्याचबरोबर टिपिकल पुण्यातल्या घरात जे घरात असतील ती सगळी पुस्तकं. म्हणजे कोणती, अग्निपंख पण, बटाट्याची चाळ पण, सुधा मूर्ती पण, सुनीता विल्यम्स पण, नापास मुलाची गोष्ट पण, आणि बोक्या सात बांडे पण. ह्याच्यापेक्षा काय वेगळं आहे आपल्या घरामध्ये. ही पण सगळी पुस्तकाची अशी ती 148 पुस्तकांची एक आम्ही हँगर तयार केला. आणि ही वाचनालय फक्त आणि फक्त ग्रामीण भागातल्या 2000 ते 9000 वस्ती असणाऱ्या माध्यमिक शाळेत उघडली जातात. इट इज अ पब्लिक पार्टिसिपेशन प्रोग्राम. आणि इतका सक्सेसफुल झालाय तो की प्रत्येक कामाच्या दिवशी, मागचे 1840 दिवस, प्रत्येक कामाच्या दिवशी आम्ही 3 शाळांमध्ये वाचनालय उघडतोय. डन, एव्हरी डे 3 रोज. कुठून तरी पैसे येत आहेत. नो मनी इन्व्हॉल्वमेंट विथ प्रदीप लोखंडे. आणि हे चालवतोय मी, नो मनी इन्व्हॉल्वमेंट. कारण ना लगेच लोखंडेच्या घराच्या बाहेर गाडी लागली की म्हणते त्याला चापलं याने वाटतं त्या गॅनकीमध्ये, म्हणून नो मनी इन्व्हॉल्वमेंट विथ. पण सगळी जबाबदारी माझी. आणि मला सांगायला आवडेल आणि आनंद वाटेल, कारण याच्यावर प्रश्न मला उत्तर द्यायला आवडेल. आतापर्यंत आपण 5170 वाचनालय उघडली 7 राज्यांमध्ये इन रिस्पेक्टिव्ह लँग्वेजेस. 10 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलोय. बट द सक्सेस स्टोरी ऑफ दॅट इज, त्यातल्या 3,73,000 विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचल्याचे अभिप्राय आम्हाला आणि डोनरला पाठवलेले आहेत. डोनर इथं नंतर बोलतीलच त्याच्यावरती. आणि ते तुम्ही जेव्हाही केव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा आमच्या ऑफिसमध्ये येऊन बघू शकता. ते बाय स्टेट, बाय डिस्ट्रिक्ट, बाय तालुका, बाय विलेज, बाय स्कूल ठेवलेले आहेत. आणि ह्या सगळ्यात पैकी 2 लाख पत्रांना मी लॅमिनेट करून ठेवलंय. 200 वर्ष अभ्यास झाला पाहिजे त्याच्यावर, इतकं उत्कृष्ट त्यात मटेरियल आहे. 200 वर्ष होणार अभ्यास त्याच्यावर.
आणि असली काय, आणि मला नम्रतेने सांगायला आवडेल की मुलांचं आवडतं पुस्तक नापास मुलांची गोष्ट आहे, आणि मुलींचं आवडतं पुस्तक सुनीता विल्यम्स आहे, रांगोळी नाही, शिवणकाम नाही. कृपा करून शहरवासियांनी लक्षात घ्यावं, ही माझी नम्र विनंती आहे. सुनीता विल्यम्स आवडतं पुस्तक आहे, सुनीता विल्यम्स. भारत बदलतोय, बदललाय, हे आपण सर्वांनी ऍक्सेप्ट करूयात थोडस पॉझिटिव्हली. आणि हे हे मी बोलत नाहीये, हे तुम्ही कधी येऊन बघू शकता. आणि धानोरकर साहेबांनी यातलं काही बघितलेलं आहे. आणि मला माझी सर्वांना नम्र विनंती आहे की एकदा पहा, हे तुम्ही आश्चर्यचकित व्हा. म्हणजे मुलांनी जे काही लिहिलंय ना ते बघून रडलीत लोक, टॉपमोस्ट लोक माझ्या ऑफिसमध्ये रडलीत. आणि मग आता त्याचबरोबर मी फक्त तिथे न थांबता पोलीस स्टेशन मध्ये पण उघडतो. एक डीसीपी रडला माझ्यापुढे, अरे म्हणला 25 वर्षांनी पुस्तक लोखंडे हातात घेतलं, 25 वर्षापूर्वी हा हातात पुस्तक होतं, नंतर हा हात फक्त मी लोकांना मारण्यात आणि गोळ्या चालवण्यात वापरला, बरं गेलं तुम्ही माझ्या पुस्तक हातात दिलं. अरे प्रत्येक माणसं, प्रत्येक व्यक्ती ते माणूस आहे, तो शोधूयात आपण. हे संपलं बिंपलं काय नाही, ते जे संपले म्हणतायत ना त्यांना आपण संपवू, हे संपू शकत नाही, अजिबात संपू शकत नाही. आणि जेव्हा आम्ही तेलुगूमध्ये उघडतो तिथले पु ल देशपांडे कोण आहेत ते पुस्तक, जेव्हा राजस्थानमध्ये उघडतो तिथल्या लँग्वेज मध्ये, असं हे भारतभरात नेलेलं आहे. आणि याला आता म्हणजे जगभरात जसं साहेबांनी सांगितलं की त्याला भयंकरच हे मिळालेली आहे. म्हणजे बघा ना, मी आता मला वाटतं 1.5 महिन्यापूर्वी माझा कट्टावर होतो, मला त्या एका दिवशी 150 वाचनालय मिळाले. कारण ते माझा कट्टावर बोललं ते बऱ्याच लोकांपर्यंत जातं ना. 150, 850 डोनर आहे त्याचे फक्त या 5000 वाचनालयाचे. धानोरकर साहेबांच्या कंपनी सारख्यांनी आम्हाला 800-900 दिलेत. त्यामुळे मी त्यावेळेला त्यांच्या पाया पडलो, म्हणजे पडलो नाही पण त्या इतके हे सांगितलं होतं की ती एक माणसाला जे जंप लागतो ना तो त्यांच्यामुळे मिळाला. आणि आता तर काय, नो लुक बॅक, नो लुक बॅक. म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये एवढी पत्र येतात, दर 6 महिन्याने ते एक बॉक्स भरून आमच्या ऑफिसला पाठवतात, उत्तर तुम्ही द्या. सॉरी बरं का साहेब, असंच घडतं, तुम्ही नाही पाठवत उत्तरे, आम्ही पाठवतो तुमच्या वतीने उत्तर. पर्सनल नाही म्हणत मी, ऑफिसचं बोलतोय साहेब, ऑफिसचं. सो हा उपक्रम इतका छान चाललेला आहे. आणि बघा ना तुम्ही, ह्या सगळ्या वाचनालयाच्या, ज्ञानकी वाचनालयाच्या मॉनिटर ह्या मुलगी, आणि या सगळ्याचे डोनर या महिला आहेत. कंपल्सरी केलं मी, कनेक्टिंग टू डॉट्स, एक गावातली मुलगी, एक शहरातली महिला, या दोघांना. मग ती तिला लिहिली, त्या तिला लिहिते. छान उत्कृष्ट चाललेला आहे उपक्रम. आणि ह्याला भयंकरच मोठं करायचं. आणि आता तर मी नेहमी म्हणतो की हा माझा नाही, आपल्या सर्वांचा उपक्रम आहे, आणि हा मोठा होणार, हा होणारच. म्हणजे आता नोबडी कॅन स्टॉप दिस. इतकं छान झालं. आणि ऍब्सोल्यूट एव्हरीथिंग इज डॉक्युमेंटेड. म्हणजे 100% डोनरला पत्र मिळणार. जे अडचण आहे आपल्या देशाची की मी द्यायला तयार आहे हो पण तिथे पोहोचतच नाही. 100%, 1% सुद्धा कोणी म्हणू शकत नाही. कारण शाळा लेटर पॅडवर लिहून पाठवणार डोनरला, आम्हाला एवढ्या रुपयाची एवढी पुस्तके मिळाली. लेटर पॅड जेव्हा तुमच्याकडे येतं त्यावेळेला त्या शाळेचा ऍड्रेस, पत्ता, मुख्याध्यापकाचा नंबर, फोन उचलायचा, त्याशी बोलायचं. आणि त्याच्यापेक्षा तुम्ही वाचनालय उघडायला दिलेले पैसे नाहीये, तुम्ही पैसे दिले मुलांनी वाचा म्हणून. म्हणजे या पुस्तकामध्ये मी पोस्टकार्ड टाकतो आम्ही. आणि मग त्या मुलाचं जेव्हा पत्र येतं तेव्हा खरं तुम्ही कृतार्थ होता, आणि आम्ही कृतार्थ आणि ते कृतार्थ, असं मला वाटतंय. अशी ती 3,73,000 पत्र, 3,73,000 डन. पेन उचलून, रिमोट कंट्रोल, काय नाही, कोणी मी तिथे नाहीये. मग ते काय करायला तेच लिहितात, स्पेलिंगच चुकतात. अहो, लिहायला सुरुवात केली, एक्सप्रेस करायला सुरुवात केली. माझ्यामध्ये त्याच्यासाठी जग काय बिलियन ट्रिलियन खर्च करते, हे घडतंय इथं, हे घडतंय. आणि शेवटचं वाक्य सांगून थांबतो. ह्यातली आलेल्यातली 58% पत्र ही मुलींची आहेत. मुलांची कमीच आहेत ह्यात पण. टगे आम्ही म्हणजे मुलगा म्हणजे मी काय पण करायला तयार हो. तर ती एक्सप्रेस करते, आणि ज्या वेळेला ते एक्सप्रेस करणार आहेत ना, हा देश बदलणार आहे. त्यामुळे बदलतोय देश, त्यामुळे हा देश बदलतोय, ग्रामीण भागात त्यामुळे बदलते. तर तिने एक्सप्रेस केले. सुनीता विल्यम्स, हे प्लीज लक्षात ठेवा. कल्पना चावला, नापास मुलांची गोष्ट, ही आवडती पुस्तक आहे. सो फार चांगल्या नोटवर मला वाटतं मला तुम्ही थांबायला सांगताय. मला धानोरकर साहेब थँक्यू सो मच. सर्वांचं जर काही मी माझ्यातनं एखादा चुकीचा शब्द केला असाल तर माफी माफी माफी. पण मनापासून बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्याला जे काय विचारायचं ते प्लीज विचारावी, माझी नम्र विनंती. चुकीचा शब्द गेलेला नाही, फक्त शब्द आपल्याला आता आवडते घ्यायला लागले, हे याच्याबद्दल आम्ही तुमची क्षमा मागतो की खूप अजून बोलता आलं असतं, परंतु रोटरीच्या तुम्हाला एक बायच्या शेड्यूल पण मला माहिती आहे की आम्हाला आता तासा मीटिंग संपवायला लागते.
तर मी आता आमच्या प्रेसिडेंट कल्याणी गोखले यांना विनंती करतो की त्यांनी वेळ असला तर लोकांना एक दोन प्रश्न विचारायची संधी द्यावी, नाहीतर मग पुढची मीटिंग ताब्यात घ्यावी. थँक्यू सौरभ. लोखंडे साहेब, खूप खूप धन्यवाद तुमचे. असं खिळवून ठेवलं होतं तुम्ही. कसा हा वेळ गेला आमचा, 50 मिनिटं कशी गेली कळलं नाही अक्षरशः. स्पॉटलाइट वी वर कम्प्लिटली इन ऑ ऑफ व्हॉट यू आर सेइंग. खूप छान, खूप सुंदर बोलताच तुम्ही. ऐकलं होतं खूप. तुमच्या बोलण्याबद्दल ऐकलं होतं, किती पॅशनेटली बोलता बोलता ऐकलं होतं आणि आज अनुभव घेतला त्या सगळ्याचा. कोणाला प्रश्न असतील तर अनम्यूट करून आपण आता विचारू शकतो. चॅटमध्येच घातलं पाहिजे असं नाहीये, अनम्यूट करता येईल आणि लोखंडे साहेबांना प्रश्न विचारता येईल. प्रदीप, ऑफकोर्स आय नो तुम्ही इतक्या वर्षापासून काम करताय, आपण एकमेकांशी कनेक्टेड आहोत. रुरल इंडिया बद्दल आणि डेव्हलपमेंट बद्दल तुम्ही भरपूर सांगितलं. मला एक क्वेश्चन असा आहे की यापुढे पुढच्या 3 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटीज आणि चॅलेंजेस काय काय आहे, तुम्ही जे बघता की व्हॉट आर दी अपॉर्च्युनिटीज अँड व्हॉट आर द चॅलेंजेस या पुढे स्पॉटलाइट करणार तुम्हाला असणार आहे? हो, मी सांगू उत्तर? हो हो, सांगा सांगा. अडचण एक आहे आता सध्या देशात. मला प्रत्येक वेळेला एक प्रश्न विचारला जातो की सगळ्यात देशाची ग्रामीण भागाची अडचण काय आहे, तर त्याचं माझं उत्तर आहे कास्टिझम. ही भयंकर मोठी अडचण आहे. फार मोठा विषय, आपण नंतर बोलूयात, पण माझं उत्तर एका शब्दात आहे कास्टिझम. अपॉर्च्युनिटी ह्यूज. कसं सांगतो तुम्हाला मी, की ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती मिडल क्लास तयार होतो आणि जगामध्ये जेव्हा मिडल क्लास तयार होतो तेव्हा कंझ्युमरिझम येतं. कारण माझं फर्म बिलीव्ह आहे, इकॉनॉमिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. उगाच ते नुसतं गुडी करून होणार नाही. त्यामुळे एज्युकेशन गेल्यामुळे, कम्युनिकेशन गेल्यामुळे ऍस्पिरेशन वाढलंय त्याचं. हा, अडचण जी मगाशी म्हणालो की रीड बिटवीन द लाईन आहे, पण फार मोठ्या प्रमाणावरती ग्रामीण भागामध्ये, म्हणजे मी एक लायटर साठी नेहमी सांगतो, व्हॉट इज द फॅशन स्टेटमेंट ऑफ यंग रुरल youth is मोबाईल, मोटरसायकल अँड गर्लफ्रेंड. मला सांगा ह्या आणि अर्बन मधल्या याच्यात फरक काय? हेच उद्याची पिढी आहे ना. मोबाईल, यंगचं बोलतोय मी, मोबाईल, गर्लफ्रेंड आपल्याला. हा, आता फक्त फरक काय असेल, लायटर साईड आहे की तो शहरातला आयफोन पाहिजे, हा म्हणतो चला मला अँड्रॉइड फोन असला तरी चालणार, पाहिजेत. ह्या शहरवासियाकडे पल्सर असेल, ह्याला CD 100 पाहिजे, पण पाहिजेत. हे शहरवासियाकडे बॉयकटवाले गर्लफ्रेंड असेल, हा म्हणतो वेणीवाले का पण पाहिजेत. हे जे सगळं पोचलंय आता, गॅप संपलाय, कम्प्लिटली गॅप संपलेला आहे. सो आता तुमच्यासारख्या सगळ्या ओपिनियन लीडरची जबाबदारी बनते की हे सगळं यंग जनरेशन, 52% ऑफ दिस कंट्री, कसं आपण चॅनलाइज करतोय. आणि ते होतंय बऱ्याच ठिकाणी, तो जगाला जोडला जातोय. म्हणून ते गावातले काही स्टार्टअप चांगले होत आहेत, उत्कृष्ट काही स्टार्टअप गावात सध्या चालू आहेत. मी जसं ओझरड्याचं एक एक्झाम्पल दिलं तसं. अडचणी आहेत, परत मी तुम्हाला सांगतो, वी आर डेव्हलपिंग कंट्री, पण कास्टिझम इज द बिग चॅलेंज इन दिस कंट्री. मला नेहमी वाटायचं की एज्युकेशन बरोबर ते जाईल, पण जरा थोडी तिथे गडबड आहे. कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट आहे, कधीतरी परत बोलूया. पण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावरती मिडल क्लास तयार होतोय, ही अपॉर्च्युनिटी. थँक्यू. आणि मला वाटतं आपण एक वेळेचं बंधन पाळत आहोत. तर आता आवरता घ्यायला लागणार आहे आपल्याला कार्यक्रम हा. आणि मी रोटेरियन विवेक लेले यांना विनंती करते की क्लबच्या वतीने व्होट ऑफ थँक्स त्यांनी प्रपोज करावं. विवेक. थँक्यू कल्याणी, प्रेसिडेंट कल्याणी. थँक्यू RCPW आणि थँक्यू लोखंडे साहेब, कारण तुम्ही आज तुमचा अमूल्य वेळ आमच्याकरता दिलात आणि आम्हाला खूप काय म्हणायचं की डोळे उघडलेत आमचे की ग्रामीण भागामध्ये काय काय सुविधा होत आहेत, काय काय सोयी निर्माण होत आहेत, त्याचा आम्हाला आता हळूहळू कल्पना यायला लागली आपल्या भाषणात ऐकून. तर मी RCPWच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. सगळ्यांचे परत एकदा आभार. दानोरकर साहेब, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. भेटूया. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. दिस मीटिंग इज एडजर्न. थँक्यू लोखंडे साहेब.
थँक्यू सो मच. तुम्हाला गप्पा मारायला थांबायचं तर थांबू हा. शकता. आम्ही 5-10 मिनिटं गप्पा मारत असतो. ते ऑफिशियली मीटिंग संपली आता. नाही पण मला आवडेल काय की आता खरं एकमेकात इंटरेक्शन होईल की हा काय बाबा बोलत होता. नाही पण ती तुमच्या समोरच झालेली उलट जास्ती छान. नाही मला एक प्रश्न विचारत होता तुम्हाला. बरेच एनजीओ सगळ्या जागी काम करत असतात हो. आणि काही त्याच्यातले खूप चांगले काम करत असतात. करेक्ट, अगदी बरोबर बोललात आपण. तुम्हाला काय वाटतं की एनर्जी कशी चॅनलाइज व्हायला पाहिजे या एनजीओची वेरियस फील्ड मध्ये या प्रायोरिटी बघताना? माझं याचं थोडंसं उत्तर थोडं म्हणजे तुम्हाला आवडणार नाही की बघा, भारतामध्ये 40 लाख एनजीओ आहेत. म्हणजे प्रत्येक 300 माणसामागे एक एनजीओ आहे. मग का भारत बदलला नाही ह्याचा आपल्याला एनजीओला सगळ्यांना आपण जे सामाजिक काम करतो त्याला उत्तर द्यावंच लागेल आजच्या जगाच्या अँगल. हा पहिला विषय. दुसरा मला एक अडचण सांगतो तुम्हाला मी की ते एनजीओला एकदा एक गोष्ट म्हणजे एकमेकाच्या बरोबर काम करायला तयारच होत नाही. तो सगळ्यांची तोंड वेगवेगळे का कशासाठी मला अजून माहित नाही. नाही आम्ही पाण्यावर करतो, आम्हाला ते तुम्ही सॉइल कन्झर्वेशनचं काय सांगू. अरे ते एका बरोबरच आहे दोन्ही काम होती सर. ही जी गडबड आहे ना, ह्याला एक कोणतरी असा भारी माणूस लागणार आहे या सगळ्यांना एकत्र कसं आणायचं. त्यामुळे ते कलेक्टिव्ह विजडम हा त्याचं उत्तर आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. थँक्यू सो मच. लोखंडे साहेब, हा मध्ये बोलताना तुम्ही ग्रामीण आणि शहरी भागाची कंपॅरिझन केली, हो पर्टिक्युलरली युथ बाबत. हो पण मी माझा अनुभव असा सांगतो, कारण मी कॉर्पोरेट जगतामध्ये जवळजवळ 33 वर्ष आहे. जी माझा अनुभव असा सांगतो की ग्रामीण भागात जेव्हा उद्योगधंदे जातात हो त्यावेळेला तिथल्या शेती जी त्या लोकांची जी असती हो ती ते विकून शिक्षणाचा मार्ग न पत्करता राजकीय प्रवास हा